नमस्कार मित्रांनो, नीट यूजी 2025 तुम्ही दिलेली आहे आणि अजूनही तुम्हाला BAMS, BHMS, BUMS साठी ऍडमिशन मिळालेलं नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आज तुम्हाला कर्नाटक राज्याचं केईचं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे, जे NCISM 13 जानेवारी मध्ये सांगितलं होतं की प्रत्येक स्टेटला 23 जानेवारीच्या आतमध्ये आपले पूर्ण राऊंड शेवटचा जो आहे तो संपवायचा आहे. आणि त्याच्या अकॉर्डिंग आज केईनं फायनली त्यांचं नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे. आणि ते काय आहे, त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे, त्यामध्ये कोण पात्र आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, खूप मेहनत करून आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो, कारण तुम्हाला तुमचे वर्ष वाया नको जायला. तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कॉलेज मिळायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या जवळचं कॉलेज मिळायला पाहिजे. यासाठी आम्ही रात्रंदिवस या नवनवीन प्रत्येक राज्याच्या काउन्सिलिंगच्या नोटिफिकेशन वरती लक्ष ठेवून त्यावरती विश्लेषणार्थी व्हिडिओ बनवत असतो. म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतोय, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. तर आपण आता बघूया. तर मित्रांनो, कर्नाटका आयुष स्पेशल टे वॅकन्सी राऊंड 2025 कंप्लीट गाईड फॉर यूजी आयुष कॅन्डिडेट की ऑफिशियली अपडेट जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण आता स्टेप बाय स्टेप काही गोष्टी आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. तर नोटीस डेट आहे 16 जानेवारी 2026. केईए स्पेशल अनाउन्समेंट आहे. कर्नाटका एक्झामिनिंग अथॉरिटी यूजी नीट 2025 स्पेशल स्टे वॅकन्सी ऑफिशियली अनाउन्समेंट झालेला आहे. एक्सटेंडेड ऍडमिशन डेडलाईन, ऍडिशनल सीट अपॉर्च्युनिटी, डायरेक्ट फिजिकल प्रोसेस, फायनली डेट एक्सटेंड झालेली होती 23 जानेवारी 2026 पर्यंत. आणि ही अपॉर्च्युनिटी जी आहे ती सिक्युअर ऍडमिशन इन कर्नाटका. दिस इज फायनल अपॉर्च्युनिटी सिक्युअर ऍडमिशन इन कर्नाटका. तर हा स्टे वेकेन्सी राऊंड म्हणजे काय, व्हॉट इज द स्पेशल स्टे वेकेन्सी राऊंड, त्याचं मिनिंग आहे रिमेनिंग ज्या सीट आहेत, ज्या चौथ्या राऊंड नंतर शिल्लक राहिलेल्या आहेत, त्या सीट त्या या स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये येणार आहेत. तर याच्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी सीट घेतली होती आणि त्यातूनही ज्या विद्यार्थ्यांनी परत सीट कॅन्सल केलेल्या आहेत, त्या सर्व सीट या स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये येतात. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत तर आपण पाहणार आहोत की BAMS, BHMS, BUMS, BNYS प्रोग्राम, हे सर्व प्रोग्राम्स या कोर्सेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन साठी मिळणार आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो, कोण कोण अप्लाय करू शकतो, हु कॅन अप्लाय. तर यामध्ये मित्रांनो, जे विद्यार्थी नीट यूजी 2025 ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहे, ज्यांचा स्कोर 144च्या वरती आहे जनरल कॅटेगरीसाठी, आणि जे विद्यार्थी लोकल आहेत, जे कर्नाटका डोमासाईल विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये SC, ST, OBC ज्यांचा स्कोर 113 आहे, ते सर्व विद्यार्थी या राऊंड साठी क्वालिफाय आहेत. आणि त्याच्यामध्ये नो प्रियर आयुष शीट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत या राऊंडचं रजिस्ट्रेशन केलं होतं केईचं, पण आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना शीट मिळालेली नाही, हे सर्व विद्यार्थी या राऊंड साठी क्वालिफाय आहेत. त्याच्यानंतर केई रजिस्ट्रेशन स्टेटस, जे विद्यार्थी क्लॉज वाय मध्ये येतात, म्हणजे जे विद्यार्थी मायग्रेटेड आहेत, जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटका सोडून बाहेरचे जे विद्यार्थी आहेत, ते सर्व विद्यार्थी या क्लॉज वाय मध्ये येतात. आणि त्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही, ते विद्यार्थी या राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यासाठी प्रिव्हियस रजिस्ट्रेशनची गरज नाही. नो प्रिव्हियस केई रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं या अगोदरचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही तरी पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी 21 जानेवारीला आपल्याला तिथं रजिस्ट्रेशन
तुमचं चॉईस फिलिंग, डीडी सबमिशन आणि सीट अलॉटमेंट ही सर्व प्रोसेस स्टेप बाय स्टेप एका दिवसामध्ये तुमची होणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कुठेही ऍडमिशन मिळालं नाही, म्हणजे तुम्हाला मेडिकल, डेंटल, आयुष कॉलेजमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत ऍडमिशन मिळालेलं नाही, त्या विद्यार्थीच या ठिकाणी क्वालिफाय आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या अगोदर ऍडमिशन मिळालं होतं ते विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय नसणार आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो कोण इलिजिबल नाही, हु इज नॉट इलिजिबल, आपण बघणार आहे की या ठिकाणी कोण कोण इलिजिबल नाहीत, की जे विद्यार्थी ऑलरेडी ऍडमिटेड आहेत करंट मेडिकल, डेंटल, आयुष ऍडमिशन मध्ये, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी ऍडमिशन मिळालेलं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय नाही, किंवा ज्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया किंवा डीम्ड मधून ऍडमिशन मिळालेलं आहे, म्हणजे AA, CCC मधून ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे ऑल इंडिया, डीम्ड किंवा सेंट्रल काउन्सिलिंग मधून, ते विद्यार्थी या ठिकाणी पात्र नाहीत. ते विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला जाऊ शकत नाहीत. किंवा प्रिव्हियस सीट अलॉटमेंट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 किंवा स्टे वेकेन्सी मध्ये सीट मिळालेली आहे, पण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी कॅन्सल केलेली सीट आहे, तर तेही विद्यार्थी या राऊंड मध्ये पात्र नसणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये सहभाग नोंदवता येणार नाही. किंवा पिरियड स्टे राऊंड, रिसिव्ड सीट, अर्लियर स्टे वॅकन्सी राऊंड, ज्या विद्यार्थ्यांना मागच्या राऊंड मध्ये सीट मिळाली होती पण त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सोडलेली आहे, सरेंडर केलेली सीट आहे, तेही विद्यार्थी या राऊंड साठी पात्र नसणार आहेत. तर यासाठी मित्रांनो काय काय डॉक्युमेंटची गरज आहे, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट जे आहेत ते ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट मॅन्डेटरी, नो फोटो कॉपीज एक्सेप्टेड, अटेंड ओनली इफ यू हॅव कम्प्लिटेड डॉक्युमेंटेशन. जर का तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत तरच तुम्ही हा राऊंड अटेंड करू शकता, अदरवाईज तुम्ही हा राऊंड अटेंड करू नका. नीट स्कोर यासाठी लागणारं डॉक्युमेंट काय आहे की नंबर 1 डॉक्युमेंट जे आहे ते नीट स्कोर कार्ड, ओरिजिनल नीट UG 2025 ऍडमिट कार्ड अँड रिझल्ट, जे तुमचं ऍडमिट कार्ड होतं आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला तिथं घेऊन जाणं गरजेचं आहे. नंबर 2चं जे डॉक्युमेंट आहे ते केई अक्लॉजमेंट, म्हणजे जे तुम्ही केईचा फॉर्म भरला होता प्रिव्हियसली, जर तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला केईचा अक्लॉजमेंट घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नंबर 3 अकॅडमिक सर्टिफिकेट, म्हणजे अकॅडमिक सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला काय काय येतं तर 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. आणि 4थं जे प्रूफ आहे ते ID प्रूफ आहे, यामध्ये तुम्ही आधार कार्ड किंवा गव्हर्नमेंट इश्यू जे फोटो ID आहे ते डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी घेऊन जायचं आहे. सोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे की जी तुम्हाला ऍडमिशन साठी महत्वाची आहे ते म्हणजे KEDD, म्हणजे डिमांड ड्राफ्ट, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 6 लाख रुपये, 6,750,000 ज्या तुम्हाला NRI ची सीट अवेलेबल पाहिजे असेल तर 6,750,000, तुम्हाला स्टेट कोट्यासाठी सीट हवी असेल तर तुम्हाला 4,750,000, किंवा तुम्हाला ऑल इंडियाची सीट हवी असेल तर तुम्हाला 2,50,750 रुपयाचा DD त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे. तो DD तुम्हाला तिथं त्या ठिकाणी लागणार आहे. आता तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या ज्या काही डिटेल्स आहेत ते कशा पद्धतीने असले पाहिजेत. फुल सीट फीज, DD मस्ट बी कम्प्लीट कोर्स फीज अमाऊंट, म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की ऑल इंडिया कोट्यासाठी 2,50,750, स्टेट कोट्यासाठी 4,750 आणि ऑल इंडिया NRI कोट्यासाठी 7,750, या या 6,750 या ठिकाणी या अमाऊंटचे DD लागणार आहे तुम्हाला. ते कुणाच्या नावाने बनवायचं आहे तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर KE बेंगलोर या नावाने तुम्हाला तो डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे. आणि फिजिकली सबमिशन रिक्वायर्ड ऍट KE बेंगलोर ऑफिस विथ ऑल डॉक्युमेंट, तर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी या राऊंड मध्ये फिजिकली त्या ठिकाणी विथ ओरिजिनल डॉक्युमेंट, रजिस्ट्रेशन नसलं तरी चालेल. मित्रांनो मी काय सांगितलं आतापर्यंत की ज्या विद्यार्थ्यांना 144च्या वरती मार्क आहेत आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही तेही विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र आहेत, पण कधी ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट आणि हा डिमांड ड्राफ्ट घेतल्यानंतर. तर यासाठी ज्या टायमिंग आहे ते क्रिटिकल टाइमलाईन काय आहे की DD सबमिशन इन पर्सन, नंबर 1 काय आहे की DD सबमिशन इन पर्सन
21 जानेवारी 2026 सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत, सकाळी 10 ते 12 या 2 तासामध्ये submit@KE बेंगलोर ऑफिस, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सकाळ सकाळी तुमचा डीडी सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन विंट्रीची जी विंडो आहे ते 21/1/2026 दुपारी 12:30 ते 3 या वेळेमध्ये तुम्हाला ओपन होणार आहे. एंटर युअर कॉलेज प्रेफरन्स, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा कॉलेजचा प्रेफरन्स तुम्हाला तिथं ऍड करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला जी सीट अलॉटमेंट जी आहे ती 21/1/2026 ला, म्हणजे त्याच दिवशी दुपारी 4 वाजता चेक केई वेबसाईटच्या रिझल्ट वरती, म्हणजे तुमच्या केईच्या वेबसाईट वरती तुम्हाला तुमचा रिझल्ट येणार आहे. त्याच ठिकाणी तुम्हाला सीट अलॉटमेंट मिळणार आहे. आणि तुम्हाला जे जॉईनिंग आहे कॉलेजचं ते 22/1/2026 रोजी तुम्हाला ते जॉईनिंग ऍज कॉलेजच्या रिपोर्टेड कॉलेजच्या जी अलॉटमेंट आहे त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन ते जॉईन करायचं आहे. तर यासाठी मित्रांनो इम्पॉर्टंट गाईडलाईन्स जे आहे तो फॉलो केई नोटिफिकेशन 25/11/2025 केई नोटिफिकेशन रूल्स अप्लाय, रीड कंप्लेंट्स गाईडलाईन केअरफुली. जे काय तुमची 25/11ची जी काय गाईडलाईन आहे त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते फॉलो करायचे आहेत तुम्हाला केअरफुली. ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ओनली, प्रोव्हाइडिंग फॉल्स इन्फॉर्मेशन विल रिझल्ट इन ऍडमिशन कॅन्सलेशन. व्हेरीफाय ऑल डिटेल्स बिफोर सबमिशन, म्हणजे तुमच्या ज्या काही डॉक्युमेंट्स असतील, सगळ्या ज्या काही इन्फॉर्मेशन असतील ते फॉल्स जर असतील तर तुम्हाला कोणत्याही क्षणामध्ये ते तुमचं ऍडमिशन कॅन्सल करू शकतात. नो सेकंड चान्स, दिस इज द फायनल अपॉर्च्युनिटी, मिसिंग डेडलाईन मीन्स लॉसिंग ऍडमिशन, म्हणजे ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही ही शेवटची संधी सोडली तर तुम्ही तुमचं ऍडमिशन लॉस केलेलं आहे मित्रांनो. ही गोष्ट काळजीपूर्वक तंतोतंत तुमच्यासाठी आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं मिस करू नका. ही गाईडलाईन खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फायनल ॲडवाइस फॉर स्टुडंट, दिस इज द गोल्डन अपॉर्च्युनिटी, परफेक्ट चान्स फॉर लोअर रँक स्टुडंट टू सिक्युअर युअर ऍडमिशन. ही खूप मोठी संधी आहे की ज्या विद्यार्थ्यांना 144, फक्त 144च्या वरती मार्क आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. डोंट मिस आउट, डायरेक्ट फिजिकल प्रोसेस इन्श्युअर ट्रान्सपरन्सी, बी प्रेझेंट ॲट केई ऑफिस ऑन टाइम. ही संधी सोडू नका, कारण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला तुमचं ऍडमिशन डायरेक्ट केईच्या वेबसाईट वरती, केईच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला करायचं आहे. आणि त्या ठिकाणी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. 450 सीट बीएमएस साठी आहेत. त्या ठिकाणी खूप मोठी लॉटरी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे. त्या ठिकाणी खूप मोठी बोली लागणार आहे. मी आताच तुम्हाला सांगतोय ही संधी सोडू नका, कारण आज तुम्हाला मी लिहून देतो की त्या ठिकाणी तुम्हाला 8 लाख, 9 लाख, 10 लाख रुपये मध्ये कॉलेजवाले बोलणार की आमच्याकडे ऍडमिशन घ्या, आमच्याकडे ऍडमिशन घ्या, कारण त्या ठिकाणी विद्यार्थीच अवेलेबल नसणार आहे तेवढं, कारण ही स्टे वेकेन्सी राऊंड असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही ज्या म्हणाल त्या रेटमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही एजंटवरती विश्वास ठेवू नका आणि स्वतः तुम्ही त्या ठिकाणी जावा. सगळे कॉलेजवाले त्या ठिकाणी येणार आहेत, कारण 450 सीट बीएमएच्या खाली आहेत, 400 सीट तुमच्या बीएचएमएसच्या खाली आहेत. त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका, कारण ही संधी परत मिळणार नाही. द बीपी पेल ऑल डॉक्युमेंट अँड डीडी, डोंट डिले युअर डिसिजन. तुम्ही हे डॉक्युमेंट आणि डीडी घेऊन प्रिपेअर राहा आणि तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा. तर मित्रांनो ही संधी सोडू नका. आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला फॉलो करा, कारण आज असे मी बॉम्ब टाकणार आहे इथून पुढे की जे बॉम्ब तुमच्या आयुष्यामध्ये कलाटली देणार आहेत. तुम्हाला तुमच्या बजेटचं कॉलेज, तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज, तुम्हाला तुमचं जे काही कॉलेज आहे ते तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार, तुमच्या ड्रीमनुसार, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या लोकेशननुसार मी तुम्हाला कॉलेज मिळवून देण्यासाठी मदत करतोय मित्रांनो. आणि गेली 5 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना कमीत कमी फीज मध्ये, त्यांच्या इकॉनॉमिकल बजेटमध्ये, त्यांच्यानुसार मी ऍडमिशन मिळवून दिलेलं आहे. माझं नाव अप्पासाहेब मिसाळ, ऍडव्हान्स अँड इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर. मी एक शेतकरी कुटुंबातून ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. माझं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. माझे वडील, माझे आई आजोबा जे काय आहे ते सगळ्यांनी मेंढपाळाचा व्यवसाय केला होता. मी एक धनगर कुटुंबातून
आलेलो आहे आणि माझ्यासारख्या एका काउन्सिलरवरती तुम्ही प्रेम करा. ते प्रेम यामधून करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तो व्हिडिओमध्ये जाऊन कमेंट करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करा, जेणेकरून त्यांना त्यांचं ड्रीम कॉलेज मिळणार आहे, त्यांच्या बजेटमध्ये मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.